नमस्कार, मी सतीश शुक्ल. मी तमारा सोसायटी गेल्या 8 वर्षापासून राहतोय. माझा फ्लॅट नंबर C1004. या ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस आम्ही बुक केलं फ्लॅट बुक करत असताना जी परिस्थिती होती, जे आम्हाला दाखवण्यात आलं कागदावरती दिसल्या, इथे आता आम्हाला अवेलेबल नाहीये. तर एक उदाहरण देऊ शकतो मी. आम्हाला एक्झिट गेट म्हणून जो प्रकार आहे, पूर्वी आम्हाला जाण्यासाठी 2 रस्ते होते. आता त्यांनी काय केलं, नवीन बांधकाम करत असताना एक छोटासा अरुंद रस्ता आम्हाला एंट्रीला आणि एक्झिटला एकच ठेवलेला आहे. आणि आता नवीन बिल्डिंग मध्ये आम्हाला एक्झिट गेट करून देणार असं कबूल करून तो एक्झिट गेट त्यांनी नवीन बिल्डिंग मध्ये दाखवला. पण त्याची रुंदी जी आहे, ती जी स्पेसिफिक किंवा जे डायमेन्शन त्याप्रमाणे नाहीये. साधारणतः त्या एक्झिट गेट मधून 2 गाड्या सुद्धा, बाईक सुद्धा पास होऊ शकणार नाही असा तो एक्झिट गेट आहे, जो आम्हाला अजिबात मान्य नाही. आमचं असं म्हणणं की ज्या बिल्डरने स्वतःची गाडी त्यातून काढून दाखवावी. त्या ठिकाणी येणारे पिलर, त्या ठिकाणी हे आणि होणारे धोके, हे सगळे विचारात घेताना आमची पूर्ण आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला बिल्डरने आहे तसा रस्ता जो पूर्वीचा होता तेवढ्याच स्पेसिफिकेशनचा आम्हाला मिळावा आणि आमच्यावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय करू नये. आता तुमची जी उपोषण चालू आहे, या ठिकाणी बिल्डरची काय भेट झाली नाही, बिल्डरने कोणत्याही प्रकारची या ठिकाणी भेट दिलेली नाहीये. कोणत्याही बिल्डरचा प्रतिनिधी आलेला नाहीये की कोणत्याही प्रकारचे सामोपचार किंवा कोणतीही गोष्ट त्यांनी करायचा प्रयत्न केला नाहीये. इव्हन त्यांनी याची आंदोलनाची दखलच घेतली नाहीये आणि हे आंदोलन अशा प्रकारे दाबलं जाईल याचाच त्याचा प्रयत्न चालू आहे.